रात्रीची वेळ होती. कोथरूडमध्ये 6 मित्रांचा एक ग्रुप होता. सगळे एकमेकांचे खूप जवळचे मित्र. दररोज भेटणं, बाहेर फिरणं आणि कधी-कधी रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं हा त्यांचा रोजचाच भाग होता. त्या रात्री त्यांच्याबरोबर अजून एक नवीन मित्र आला होता. ते सगळे उशिरापर्यंत बाहेर होते. पण रात्री बराच उशीर झाल्यावर सगळ्यांना भूक लागली होती. खायला काहीतरी शोधण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी पाहिलं, पण इतक्या रात्री कुठेच काही मिळालं नाही. तेव्हा त्यांच्यापैकी एक जण त्या नवीन मित्राला म्हणाला की याचं घर इथून जवळच आहे. मग सगळे त्याला विचारू लागले, पण तो मित्र वारंवार नकार देत होता. मित्रांना ते थोडंसं विचित्र वाटलं, पण तो काहीच बोलला नाही. मित्रांनी पुन्हा आग्रह केला. शेवटी अनेक विनंत्यानंतर तो तयार झाला. सगळे त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले. घरात पोचल्यावर सगळे मित्र हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते. तो मित्र मात्र काहीतरी आणण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये निघून गेला आणि तेव्हाच किचनमधून आवाज येऊ लागला. भांड्यांचा आवाज. जणू कोणीतरी स्वयंपाक बनवत होतं. सुरुवातीला मित्रांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण काही क्षणांनी पुन्हा तोच आवाज आला. आता सगळे मात्र एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना वाटलं, हा आपल्याला घरी आणायला तयार नव्हता. म्हणजे घरात कोणीतरी आहे का? आणि अचानक किचनमधून एका वृद्ध स्त्रीचा शांत, खोल आवाज आला. मुलांनो, काही खायचं आहे का? सगळ्यांचे चेहरे बदलले, पण भीती वाटण्याऐवजी त्यांना आनंद झाला. म्हणजे आता रात्रीच्या वेळी जेवणाची सोय झाली. म्हणजे किचनमधून पुन्हा स्वयंपाकाचे आवाज येत राहिले. भांड्यांची हालचाल, काहीतरी बनवल्यासारखे आवाज. सुमारे 15 मिनिटं गेली. तेवढ्यात त्यांचा मित्र आपल्या रूममधून बाहेर आला. मित्रांनी लगेच त्याला विचारलं, तू आम्हाला सांगितलं का नाहीस की तुझी आई घरी आहे? तो काही क्षण त्यांच्याकडे बघत राहिला, पण त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. त्यावर तो हळू आवाजात म्हणाला, काय बोलताय तुम्ही? मित्रांनी किचनकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, तुझी आई आज स्वयंपाक करते आहे ना? हे ऐकताच तो मित्र काहीच बोलला नाही. सगळे मित्र मिळून किचनमध्ये निघून गेले, पण तिथे कोणीच नव्हतं. किचन पूर्णपणे शांत आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे कुठलाही स्वयंपाक झाल्याचा पुरावा नव्हता. भांडी जशीच तशी होती. कुणी काहीच बनवलं नव्हतं. मित्राने त्याच्याकडे पाहिलं आणि जेव्हा त्याने ते सांगितलं, त्यामुळे सगळ्यांच्या अंगावर काटा आला. तो म्हणाला, माझी आई 6 महिन्यांपूर्वीच मेली. काही क्षण त्या घरात पूर्ण शांतता होती, कारण काही वेळापूर्वीच त्याच्या मृत आईचा आवाज त्या 6 मित्रांनी ऐकला होता.